लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ तो म्हणजे खमंग असं थालीपीठ. खायलाही पौष्टिक आणि बनवायलाही झटपट अशी रेसिपी. चला तर मग आज आपण पाहूया खमंग असं थालीपीठाची रेसिपी. हाय हॅलो नमस्कार, श्रद्धाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खमंग असं थालीपीठाची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं, त्याचबरोबर 1 चमचा मीठ घालून छान बारीक त्याची पावडर करून घ्यायची. आपल्याला जिरं सेपरेट वाटलं जात नाही, त्यामुळे मी त्यात मीठ घातले जेणेकरून आपले जिरं थोडंसं बारीक होईल. तुम्ही पाहू शकताय आपलं जिरं थोडंसं बारीक झालंय. तर आता त्यातच घालायचे आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि तेही आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. जास्त बारीक नाही करायचे, थोडंसं भरडच ठेवायची आहे त्याची, म्हणजे लसूण आहे ना थोडंसं दाताखाली येतो, तो चवीला छान लागतो. तर एका ताटामध्ये आहे ना 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, त्याचबरोबर अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी डाळीचं पीठ. तुम्हाला जर थालीपीठ प्रवासासाठी करायचं असेल किंवा जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण दुप्पट करू शकता. म्हणजे अर्धी वाटी गव्हाचं पीठाच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी डाळीचं पीठ आणि 3 वाटी ज्वारीचं पीठ घेऊ शकता. तर यातच घातले मी अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर आपण वाटलेला ठेचा आणि खूप सारी कोथिंबीर. मीठ आपण जिरं वाटताना घातलेलं होतं, त्यामुळे आपण आता घालणार नाही आहेत. आणि त्याचबरोबर त्यात घालायचं आहे थोडंसं पाणी घालून छान गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी एकदम घालायचं नाही, काय होतं मग जास्त पातळ होतं किंवा खूप घट्ट होतं. तर जसं लागेल तसं आपण थोडं पाणी घेऊन छान मळून घ्यायचं आहे. हा जवळपास मला एक 4 ते 5 मिनटं हा गोळा मळायला लागली. तर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर 5-7 मिनटं लागू शकतात. सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आणि आपण कणिक मळतो ना पोळ्यांची, त्याप्रमाणेच हे कणिक मळून घ्यायचे. म्हणजे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही, जेणेकरून आपल्याला ती आपली थालीपीठं छान थापली जाते. इथे आपलं आता छान थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय की जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर याला मी 5 मिनटं रेस्टसाठी ठेवून देणार आहे, म्हणजे आपलं पीठ छान भिजेल. तर आता एक 5 मिनटानंतर मी काय केलं, एका आहे ना बाऊलमध्ये कॉटनचा रुमाल घेतला आहे. तर तो छान असा ओला करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच बाऊलमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आपण थालीपीठं अशा ह्या रुमालावर पाण्याच्या साहाय्याने थापणार आहोत. इथे मी रुमालावर थोडंसं पाणी टाकून घेतले. त्यानंतर इथे एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला, तो छान असा गोल गोल करून घ्यायचा आहे. आपण भाकरीला जेवढा गोळा घेतो ना, तर त्या प्रमाणातच आपण तो गोळा घ्यायचा किंवा पेक्षा कमी घेतला तरी चालतो. आता इथे बोटांच्या साहाय्याने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पीठ आपल्या हातांना चिटकू नये म्हणून आपण पाण्याचा वापर करतोय. तर इथे पाण्याचा वापर करून आपण छान थालीपीठ थापून घेतोय. तुम्ही बघू शकताय की पीठ माझ्या हाताला पण चिटकत नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे. पाणी जास्त पण नाही लावायचं, थोडंसं फक्त हात त्यात बुडवून हे करायचं, आपण काय म्हणतो त्याला झटकायचं आहे, म्हणजे जास्त पाणी घ्यायचं नाही. त्यानंतर मध्ये एक छान असं होल करायचं आहे. तर आपला तवाही इथे तापलेला आहे, तर त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. इथे माझ्याकडनं आहे ना थोडं जास्ती पडलं होतं म्हणून मी ते काढते आहे. तर तुम्ही थोडंसंच टाका किंवा ब्रश असेल तर ब्रशच्या साहाय्याने लावा. आणि इथे मी अलगद असं आपलं थालीपीठ आपण तव्यावर उलट्या बाजूने टाकायचे. तुम्ही बघू शकताय की आपल्या रुमालाला थालीपीठ चिटकलेलं नाही आहे, कारण आपण रुमालावर पाणी टाकलं होतं, त्यामुळे आपलं थालीपीठ त्या कपड्याला चिटकलं नाही. तर अशा प्रकारे छान दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस असं थालीपीठ आता भाजून घ्यायचं आहे. आपण तेल जे सोडतो ना साईडने, तर त्यामुळे काय होतं आपलं थालीपीठ खाली चिटकत नाही आणि इझिली टर्न होतं. तर तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ खाली चिटकलेलं नाही आहे आणि आपण अलगद असं त्याला पलटी करून घेतलं आहे. आता लो टू मीडियमवर आहे ना आपण खरपूस असं छान थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. जर गॅसची फ्लेम वाढवली ना तर थालीपीठ भाजतं, पण ते लगेच असं मऊ पडतं. तर आपल्याला प्रवासासाठी जर करायचं असेल तर थोडं त्याला वेळ द्यावा लागेल आपल्याला. म्हणजे काय होईल की थालीपीठ खरपूस पण होईल आणि टिकेल पण 2 दिवस जास्त. तर अशाच प्रकारे बाकी सर्व थालीपीठं मी इथे करून घेणार आहे. इथे मी दाखवलेल्या वाटीच्या प्रमाणात इथे मी मध्यम आकाराची माझी अशी 9 थालीपीठं झालेली आहेत. सर्व थालीपीठं लो टू मीडियम गॅसवर खमंग अशी भाजून घेतलेली आहेत.
आणि तुम्ही आणखी या थालीपीठामध्ये काय काय टाकता तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, कमी साहित्यात आणि झटपट तयारी होणारी ही सर्वांच्याच आवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.